मी निवडणुका जिंकून तुम्हाला शेवटी साध्य काय करायचं? अरे रावणाची लंका राहिली नाही, रावणाची नीतिमत्तेमुळं. तर तुम्ही तर की झाड की पत्ती आहे, तुम्हाला तर पासंगाला पुरायचे नाहीत. तुम्ही कशाला एवढं माजल्यावानी करता? त्या कामावर ह्याला विश्वास नाही, त्या अर्थी तो पैसे देतोय, म्हणून ह्याचे पैसे घेऊ नका आणि मतदान करू नका. लयच वाटतं तुम्हाला पैसे घ्यायचे, पण मतदाराला विसरू नका. लोकशाहीची एवढी बी क्रूर चेष्टा करू नका. सत्ता काय तुमच्या पायलीला पुजलेली नाहीये. आज जरी तुम्हाला सत्तेचा गर्व आला असला ना, तिचं हरण व्हायला वेळ लागणार नाही. पक्षाच्या नेमणुका ह्या निरंतर प्रक्रिया आहे. कारण शेवटी काही जबाबदारीनं काम करणारे, काही त्यानंतर त्याला समजा काही अडचणी आल्या, त्यामुळे त्याच्या जागी एखाद्या नव्या जबाबदार दमाच्या एखाद्या कार्यकर्त्याला देणं ही प्रक्रिया रुटीन आहे. ती काही वेगळा विषय नाही आहे. आमचे डॉक्टर अरुण चौधरी जिंतूरचे तालुका प्रमुख होते, पण त्यांना त्यांच्या मुलाबाळाच्या शिक्षणामुळे त्यांना इथं थोड्या गावी राहायला त्रास होतो. पुण्याला राहतात सगळे मुलं शिकायला, त्यामुळे ते म्हणले वा माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला एखाद्या जबाबदारी द्या. तसे आम्ही आज कृष्णा दुधगावकर यांना तालुक्याची जबाबदारी देतोय. एक चांगल्या प्रकारचा कार्यकर्ता आहे, चांगलं काम करेल, चांगलं संघटन वाढवेल. शेवटी निवडणुका आज समाजकार्याच्या जोरावरच होत होत्या पूर्वी, पण आता ते समाजकारण हा विषय आता भारतीय जनता पार्टीने संपुष्टात आणला आहे. ज्याच्याजवळ माल आहे ते निवडणूक लढवायची, अशी सध्या प्रक्रिया चालू आहे. परंतु हे जास्त दिवस चालणार नाही. समुद्राला भरती आल्या त्या अर्थी ओटी लागणार ही निश्चित आहे. त्यामुळे आज भरती आलेली आहे, पण आमचं संघटन हे कमी पडणार नाही. आम्ही कधीही निवडणुकीला समोर जायला तयार आहोत. फक्त या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका छोट्या असतात, इथं मोठे धंडे उभे टाकले, गरीब सामान्य कार्यकर्ता करणाऱ्या काम करणाऱ्याची जरा सस्य होलपट होते. कारण मतदार राजा सुद्धा लक्ष्मी दर्शनापुढे थोडा जरा अस्तव्यस्त होतो, त्यामुळे जरा कार्यकर्त्याची जरा कुचंबना होते. परंतु सामान्य नागरिकांनी हा विचार केला पाहिजे, मतदान करताना समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या माणसाला निवडून देणं काळाची गरज आहे. पैशाच्या तालावर तुम्ही जर मतदान करताल तर उद्या तो पैसे घेणारा तुमच्याशी बांधिलकी ठेवून काम करणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्यानं पैसे देऊन मतदान घेतलंय ते उद्या पैसेच कमवायचं बघणार. एखाद्यानं एखादे दुकान टाकले, ते पैसे कमवायसाठी टाकले, गमवायसाठी नाही. म्हणून राजकारणामध्ये असा कोणी माईचा लाल जन्माला आलेला नाही की पैसे खर्च करून समाजसेवा करायची जरा खास सुटली आहे. जेवढे पैसे टाकायलेत तेवढे दुपटीने नाही 4 पटीने त्याचे पैसे काढायसाठीच टाकायलेत, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मतदारांनी सुद्धा ओळखलं पाहिजे पैसे ह्याचे का द्यायले हे, मग ह्याच्या कामावर विश्वास नाही का? ज्यावेळेस ह्याच्या कामावर ह्याला विश्वास नाही त्या अर्थी तो पैसे देतोय, म्हणून ह्याचे पैसे घेऊ नका आणि मतदान करू नका. लयच वाटतं तुम्हाला पैसे घ्यायचे, पण मतदाराला विसरू नका. कारण शेवटी आपण बघितलं काल विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होऊ द्या, आम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करू. झाला का कोरा? मग तसं तुम्ही मतदारांनी आता निवडणुकीमध्ये ह्या म्हणलं पाहिजे, हा आम्ही तुम्हालाच मतदान देणार, घ्या पैसे. शेवटी मतदान कोणाला करायचं तो आपला अधिकार आहे, द्या ठोकून यायची. असं निवडणुकीत बोलावंच लागते. आपण असं म्हणायचं, ते जसं म्हणले तर आज तसं आपण म्हणू उद्या. मी गंभीर आरोप नाही केले. मी एक जबाबदार लोकप्रतिनिधी आहे, एकदाचा नाही 5 टर्मचा मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे आणि जबाबदारीनेच बोलतोय की एवढी उलाढाल झाली. किमान 200 कोटी रुपयाची या जिल्ह्यामध्ये उलाढाल झाली. हा काय म्हणणं आहे तुमचं? त्याला काय प्रूफ द्यायचं असते का? मतदारांनी पैसे घेतले, हे दिले, लोकांना विचारून दिले का दाखवून दिले कोणाला? पण ही वस्तुस्थिती आहे. कोणीही तुम्हाला सांगाल, जनरल माणसाला एखाद्याला बाईट घ्या की तुमच्या इथं तालुक्यात काय भाव चालला म्हणा मताला, आणि मग त्याचा लावा अनालिसिस करा. मग कुठं 2 पक्षांनी दिले, कुठं 3 पक्षांनी दिले. सतत झाल्याजवळ मालाशिवाय दुसरं काहीच नाही ना. कामाच्या माईचा बोंबाबोंब, काम काहीच नाही. सगळं प्रशासन चालवायले 4 वर्ष झाले सरकार. भर अब्दुल्ला गुडथैलीमध्ये हाणला माल त्यांनी सगळा. कोणाची सफाई नाही, कुठला रस्ता नाही, पाण्याची सोय नाही, काहीच नाही ना. सरकारला बी काही देणं घेणं नाही. डीपीटीसीचे एकतर्फी पैसे वाटले त्यांनी. 400 कोटी कालची डीपीटीसी झाली आमची परभणीची. 3.25 कोटी रुपये दिलेत खासदाराला. 3.25 कोटी रुपये, 400 कोटी. अरे लोकशाहीची एवढी बी क्रूर चेष्टा करू नका. सत्ता काय तुमच्या पायलीला पुजलेली नाहीये. आज जरी तुम्हाला सत्तेचा गर्व आला असला ना, तिचं हरण व्हायला वेळ लागणार नाही. आणि उद्या निवडणुकीचा निकाल लागू द्या. नगरपालिकेच्या या पालकमंत्र्याला ग्रहण लागलंय, तुम्हाला माहिती आहे का? जिल्ह्यामध्ये एक बी भारतीय जनता पार्टीची नगरपालिका निवडून येणार तुम्हाला सांगतो आज. कारण भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर कधीच निवडणूक जिंकू शकत नाही. ती फक्त बेईमानी करूनच निवडणूक जिंकणार. आणि मतदान याद्यामध्ये खोटे नाटे नावं. आता मला सांगा, 10 प्रभागातले नावं 4 प्रभागात जाते कसे?
म्हणजे जिंतूर रोडचे नावं वसमत रोडला, गंगाखेड रोडचे नावं जिंतूर रोडला. म्हणजे ही एवढी बी धूळफेक नाही करायची लोकांच्या डोळ्यात. लोक एवढे बी आंधळे नाहीत. कसं असते, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणते ते ठीक आहे, परंतु एवढं बी तुम्ही लोकांना निग्लेक्ट करू नका. शेवटी ही मायबाप जनता कोणाचा माज कसा उतरवायचा हे जाणून आहे. फक्त तिला वेळ काळ सगळा ठरवून आला पाहिजे. आणि ज्या दिवशी हे ठरवून येईल त्या दिवशी भारतीय जनता पार्टीची नशा उतरल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांग. दिले असतील तर ते आता कट होतील ना, मग त्याला इकडलं कट करावं लागेल. तिकडे आम्ही निवडणूक आयोगाला सगळ्या सूचना केल्यात, इथल्या जिल्हाधिकाऱ्याला केल्यात, आयुक्ताला केल्या, सगळ्याला आम्ही विनंती केलेली आहे की बाबा बोगस नावं इकडचे तिकडे तिकडे झाले असतील तर ते कमी करा. आणि कुठेही गेला असेल तर त्यानं एका ठिकाणीच मतदान करावं. त्याच्याकडून बॉन्ड लिहून घ्या की तुझ्या कोणत्या वार्डात तू मतदान करणार आहेस, आणि ते मतदानाच्या आदल्या दिवशी त्या पोलिंग एजंटजवळ ती यादी दिली पाहिजे. त्या तुमच्या प्रोसिडिंग ऑफिसरजवळ यादी असली पाहिजे की ह्या नाव 2 जरी असले नाही तर डिलीट, यादीमध्ये डिलीट मारा. एका ठिकाणी कुठं ठेवायचं ते ठेवा, दुसऱ्या ठिकाणचं डिलीट करा. हे सक्षम पुरावा राहिला बाजूला. एकाच व्यक्तीचे 2 आधार कार्ड आणि दोन्ही आधार कार्डवर फोटो एकच पण पत्ते वेगळे. मग आता कसं होतंय? म्हणजे हे ठरू नये. भारतीय जनता पार्टी इव्हेंट राबवते, इव्हेंट. 24 तास 12 महिने भारतीय जनता पार्टी राजकारणाला व्यवसाय म्हणून बघते, व्यवसाय. आणि ते व्यवसाय करताना खोटं नाटक काही कर. भारतीय जनता पार्टीचा अजेंडाच आहे खोटं बोल पण रेटून बोल, त्यामुळे वेगळं नाहीये. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हे आघोरी वर्तीचा पक्ष झाला. आता देशाची सत्ता तुम्हाला मिळवायची होती, राज्याची मिळवायची होती, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे तुम्हाला नेमकं काय काय तरी पाहिजे. लोकांनी देऊ द्या ना तुम्हाला, अंतकरणातून लोकांच्या तुम्हाला जे लोक देतील ते तुम्ही स्वीकार केला पाहिजे. पण ह्याचे बेमानी करून, चिटिंग करून, लोकांची दिशाभूल करून, पैशाचे आमिषे दाखवून, मतदार याद्यामध्ये घोळ करून तुम्ही निवडणुका जिंकून तुम्हाला शेवटी साध्य काय करायचं? अरे रावणाची लंका राहिली नाही, रावणाची नीतिमत्तेमुळं. तर तुम्ही तर की झाड की पत्ती आहे, तुम्हाला तर पासंगाला पुरायचे नाहीत. तुम्ही कशाला एवढं माजल्यावानी करता? एवढी बी घाण टाकू नका आपली नीतिमत्ता.